press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज हम पाठ 12 अपना परिचय के बारे में जानेंगे। अपना ಪರಿಚಯ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯ, ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಅಲ್ವಾ. ನಾವು ಯಾರನ್ನಾದ್ರೂ ಮಾತಾಡುವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, ಫಸ್ಟು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಹಾಗೇನೆ ಬೇರೆಯವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ತಿಳ್ಕೊಳ್ತೀವಿ ಅಂದರೆ ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಪರಿಚಯ. ಗೊತ್ತಾಯ್ತು? ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯ. ನೀವು ಕೂಡ ಆಗ್ತಾನೆ ಕ್ಲಾಸಿಗೆ ಬಂದಾಗ ಅಂದರೆ ಸೆಕೆಂಡಿಂದ ಥರ್ಡಿಗೆ ಬಂದಿರ್ತೀರಿ. ಹೊಸ ಟೀಚರ್ ಇದ್ದರೆ ಏನು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ, ನಾವು ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯನ ನಾವು ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ಅಪ್ಪನ ಪರಿಚಯ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯ, ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿ ಅಂತ. ಏನು ನಾವೆಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಅಥವಾ ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದಾಗ ಏನು ಹೇಳ್ತೀವಿ, ನಮ್ಮ ಹೆಸರು ಹೇಳ್ತೀವಿ ಅಲ್ವಾ. ನಾನು ಯಾವ ಸಬ್ಜೆಕ್ಟ್ ಟೀಚ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ನಾವು ನಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಿ. ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಕೇಳುವಾಗ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು, ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರು ಇದೆಲ್ಲದನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀವಲ್ವ. उसी तरह यहाँ आपका पाठ है, यानी अपना परिचय. देखेंगे यहाँ किसके साथ बातचीत हो रहा है, देखेंगे बच्चों. अच्छा, पाठ 12 अपना परिचय. पहले मैंने आपको पाठ पढ़ाती हूँ, आप क्या करना है, ध्यान से सुनना और देख लेना है. अध्यापक, तुम्हारा नाम क्या है? छात्र, मेरा नाम रवि है. अध्यापक, तुम्हारे पिताजी का नाम क्या है? छात्र, मेरे पिताजी का नाम वेंकट है. अध्यापक, तुम्हारी माताजी का नाम क्या है? छात्र, मेरी माताजी का नाम लक्ष्मी है. अध्यापक, तुम किस शहर में रहते हो? छात्र, मैं बेंगलुरु शहर में रहता हूँ. अध्यापक, तुम्हारे पिताजी क्या करते हैं? छात्र, मेरे पिताजी बैंक मैनेजर हैं. अध्यापक, तुम्हारी माताजी क्या करती हैं? छात्र, मेरी माताजी गृहिणी हैं. अध्यापक, तुम्हारे घर में कौन कौन रहते हो? छात्र, मेरे घर में अपने माता पिता और बहन रहते हैं. अध्यापक, तुम किस स्कूल में पढ़ते हो? छात्र, मैं सरकारी स्कूल में पढ़ता हूँ. अध्यापक, तुम्हारा प्रिय मित्र कौन है? छात्र, मेरा प्रिय मित्र अविनाश है. देखो, यहाँ अध्यापक और छात्र इन दोनों के बारे में, इन दोनों के बीच में बातचीत हो रहा है. यहाँ अध्यापक प्रश्न पूछ रहे हैं, उसके लिए छात्र क्या कर रहा है, उत्तर दे रहा है ना. अध्यापक और विद्यार्थी के बीच में ಸಂವಾದ हो रहा है. ಇಬ್ಬರು ನಡುವೆ ಏನಾಗ್ತಿದೆ, ಪರಿಚಯ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಬ್ಬರ ಜೊತೆಗೆ ಮಾತುಕತೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನಡೀತಿದೆ. ಯಾವುದ್ರ ಬಗ್ಗೆ? ತಮ್ಮನ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಲ್ವಾ. पहले अध्यापक क्या पूछते हैं, तुम्हारा नाम क्या है? अध्यापक यानी टीचर. आप तो यह जानते हो, अध्यापक, अध्यापक यानी टीचर. जैसे ही छात्र, छात्र यानी स्टूडेंट. छात्र, स्टूडेंट. अध्यापक क्या प्रश्न पूछ रहे हैं, तुम्हारा नाम क्या है ಅಲ್ವಾ. ನಾವು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತೀವಿ, तुम्हारा नाम क्या है, ನಿನ್ನ ಹೆಸರೇನು, ವಾಟ್ ಇಸ್ ಯುವರ್ ನೇಮ್ ಅಂತ ಕೇಳ್ತೀವಲ್ವಾ. तुम्हारा ನಿನ್ನ ಅಲ್ವಾ, ನಿನ್ನ ಹೆಸರು ಏನು, नाम यानी नेम. मेरा नाम रवि है. देखो, तुम्हारा नाम क्या है, मेरा नाम रवि है. ನೀವು ಕೂಡ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ನೋಡೋ ಕ್ಲಾಸ್ ರೂಮಲ್ಲಿ ಎಷ್ಟೊಂದು ಜನ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತೀರಿ. ಒಬ್ಬೊಬ್ರದ್ದು ಒಂದೊಂದು ನೇಮ್ ಇರುತ್ತೆ. ಅವಾಗ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಕೂಡ ಮೇರಾ ನಾಮ್ ಮೇರಾ ನಾಮ್ ಮೇರಾ ನಾಮ್ ಅಂತ ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀರಿ. ಉದಾಹರಣೆ ಕೇಳಿಯೇ, ಮೇರಾ ನಾಮ್ ಆಕಾಶ್ ಹೇ, ಮೇರಾ ನಾಮ್ ಜೀವನ್ ಹೇನಾ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ನೀವು ಹೇಳ್ಕೊಂಡು ಬರ್ತೀರಿ. इसी तरह यहाँ भी अध्यापक एक छात्र को, यानी एक छात्र के बारे में परिचय
कर ले रहे हैं। आगे देखेंगे, अध्यापक तुम्हारे पिताजी का नाम क्या है? पहले उस स्टूडेंट का परिचित हुआ, उस छात्र का नाम है रवि। अब अध्यापक क्या पूछ रहे हैं? तुम्हारे पिताजी का नाम क्या है ना? तुम्हारे पिताजी, पिताजी यानी फादर, ಪಿತಾಜಿ ಅಪ್ಪಾಜಿ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ, ಅಪ್ಪಾಜಿ ಅಂತ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕರಿತಿರ್ತೀರಿ. पिताजी यानी फादर। पिताजी का नाम क्या है? देखो उस प्रश्न के लिए उत्तर दे रहा है उस लड़का ने, मेरे पिताजी का नाम वेंकट है ना? रवि के पिताजी का नाम क्या है? ಈ ರೀತಿಯಾಗೂ ಕೇಳ್ಬೋದು, ಅಥವಾ ನಿಮಗೇನೆ ಕ್ವಶನ್ ಕೇಳ್ಬೋದು. तुम्हारे पिताजी का नाम क्या है ಅಂತ ಕೇಳಿದಾಗ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು? ನಿಮ್ಮ ಫಾದರ್ ನೇಮ್ನ ಬರೀತೀರಿ. ಎಕ್ಸಾಂಪಲ್, मेरे पिताजी का नाम रमेश है ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ, मेरे पिताजी का नाम ವೆಂಕಟೇಶ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ. ಇನ್ನು मेरे पिताजी का नाम ತಿಪ್ಪೇರುದ್ರೇಶ ಅಂತ ಹೇಳ್ತೀರಿ ಅಲ್ವಾ? ಒಬ್ಬೊಬ್ಬರದ್ದು ಒಂದೊಂದು ನೇಮ್ ಇರುತ್ತೆ, ಹಾಗಾಗಿ ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಹೆಸರು ನೀವಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀರಿ. तुम्हारी माता जी का नाम क्या है? आगे बढ़कर अध्यापक पूछ रहे हैं, तुम्हारे माता जी का नाम, माता पिता। यहाँ हम देखते हैं कि लिंग बदलिए, लिंग बदले में लिख सकते हो अध्यापक अध्यापिका, है ना? अध्यापक अध्यापिका, पिता माता, छात्र छात्रा, के छात्र छात्रा, अध्यापक अध्यापिका, पिता माता, छात्र छात्रा, विद्यार्थी विद्यार्थिनी। ओके, मेरी माता जी का नाम लक्ष्मी है ना? मेरा माता जी का नाम लक्ष्मी है, मेरी माता जी का नाम ललिता है, मेरी माता जी का नाम अश्विनी है. ಈಗೂ ಕೂಡ ಅಷ್ಟೇ, ಇಲ್ಲಿನೂ ಅವರವರ ತಾಯಿ ಹೆಸರು ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ಹೆಸರು ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರಿತೀರಿ. आपको भी आपके पुस्तक में अभ्यास के लिए वहाँ पर कुछ प्रश्न है, वहाँ भी आप क्या करना है, लिखना है. इसलिए मैं जो कुछ भी बताती हूँ वहाँ आप क्या करना है, ध्यान से सुनना है. देखो आगे अध्यापक क्या प्रश्न पूछते हैं, तुम किस शहर में रहते हो? तुम किस शहर में रहते हो? इस प्रश्न के लिए रवि उत्तर दे रहा है, मैं बेंगलुरु शहर में रहता हूँ. किस अंद्रे याव, ನೀನು ಯಾವ ಸಿಟಿಯಲ್ಲಿ ಇರ್ತೀಯ? ಶಹರ್ ಯಾನಿ ಸಿಟಿ, ಟೌನ್ ಅಂತ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. ಸಿಟಿ ಟೌನ್ ಎರಡನ್ನು ಕೂಡ ನಾವು ಹೇಳ್ಬೋದು. मैं बेंगलुरु शहर में रहता हूँ. तुम्हारे पिताजी क्या करते हैं? है ना? तुम्हारे पिताजी क्या करते हैं? ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ನಾವು ಕೇಳ್ತೀವಿ. जब देखो उसने क्या उत्तर दे रहे हैं, मेरे पिताजी बैंक मैनेजर हैं, है ना? ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರನ್ನು ಕೂಡ ಒಂದೊಂದು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿರ್ತೀರ, ಅದನ್ನ ನೀವೇನು ಅದನ್ನ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಫಾದರ್ ಏನು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾರೋ ನೀವಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. ओके, मेरे पिताजी बैंक मैनेजर है. यहाँ पर रवि के पिताजी क्या काम करते हैं? बैंक में मैनेजर हैं, है ना? आगे देखेंगे, तुम्हारी माताजी क्या करती है? तुम्हारी माताजी ಹಾಗಾದ್ರೆ ನಿಮ್ಮಮ್ಮ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ? मेरी माताजी गृहिणी है ना? मेरी माताजी गृहिणी, गृहिणी यानी हाउस वाइफ. क्या? गृहिणी. मेरी माताजी गृहिणी है, गृहिणी यानी हाउस वाइफ. ಅಂದರೆ ಅವರಮ್ಮ ಯಾವುದು ಕೆಲಸಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಿಲ್ಲ, ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ, ಮನೆಯಲ್ಲೇ ಎಲ್ಲ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ, ಅವ್ರಿಗೆ ನಾವು ಹೌಸ್ ವೈಫ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ.
ನೀ ಗೃಹಿಣಿ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. तुम्हारे घर में कौन कौन रहते हो? घर, घर का और एक अर्थ होता है गृह, है ना. घर जिसका और एक अर्थ होता है गृह. घर गृह. तुम्हारे घर में कौन कौन रहते हैं? कौन कौन ಯಾರ್ಯಾರು ಅಲ್ವಾ. कौन ಅಂದ್ರೆ ಯಾರು ಅಂತ, कौन कौन ಅಂದ್ರೆ ಯಾರ್ಯಾರು ಗೊತ್ತಾಯ್ತಾ. तुम्हारे घर में कौन कौन रहते हो, ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಯಾರ್ಯಾರು ಇರ್ತೀರಿ. देखो मेरे घर में अपने माता पिता और बहन रहते हैं. ನನ್ನ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಮತ್ತೆ ನನ್ನ ಸೋದರಿ, ಬಹನ್ ಯಾನಿ ಸಿಸ್ಟರ್, बहन सिस्टर. यहाँ भी बाई जिसका स्त्रीलिंग रूप होता है बहन. ओके, बाई बहन. तुम किस स्कूल में पढ़ते हो? तुम किस स्कूल में पढ़ते हो? मैं सरकारी स्कूल में पढ़ता हूँ. स्कूल, स्कूल का और एक अर्थ होता है पाठशाला भी लिखते हो, विद्यालय भी लिखते हो. स्कूल गे पाठशाल और एक अर्थ होता है विद्यालय. विद्यालय ओके. पाठशाला भी बोल सकते हो, विद्यालय भी बोल सकते हो. मैं सरकारी स्कूल में पढ़ता हूँ. तुम्हारा प्रिय मित्र कौन है? Who is your close friend? ಅಲ್ವಾ, ನಿನ್ನ ತುಂಬ ಕ್ಲೋಸ್ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫ್ರೆಂಡ್ ಯಾರು ಅಥವಾ ನಿನ್ನ ನೆಚ್ಚಿನ ಸ್ನೇಹಿತ ಯಾರು ಅಂತ ಕೇಳಿದರೆ, ಮೇರಾ ಪ್ರಿಯ ಮಿತ್ರ ಅವಿನಾಶ್ है. मेरा प्रिय मित्र अविनाश. मित्र, मित्र यानी फ्रेंड. यहाँ तो आप जानते हो मित्र फ्रेंड है ना. मित्र फ्रेंड, दोस्त भी हम वहाँ बोल सकते हैं, जिसका और एक अर्थ होता है दोस्त. मित्र दोस्त. सखा सखी ಅಂತಾನು ಕೂಡ ನಾವು ಹೇಳ್ತೀವಿ. सखी गर्ल फ्रेंड, सखा बॉय फ्रेंड. बताइए सखा सखी, वहाँ भी हम क्या करते हैं, यहाँ लिंग बदली में लिख सकते हैं सखा सखी. ओके, समझ में आ रहा है ना आपको. यहाँ क्या हो रहा है, अध्यापक और विद्यार्थी के बीच में संवाद चल रहा है. अध्यापक यानी छात्र के बारे में परिचय कर ले रहे हैं. टीचर ಏನು ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ, ಆ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ನ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಿದ್ದಾರೆ. क्या क्या पूछ रहे हैं, पहले अध्यापक ने पूछे तुम्हारा नाम क्या है, तुम्हारे पिताजी का नाम क्या है, तुम्हारी माताजी का नाम क्या है, तुम किस शहर में रहते हो, तुम कौन से स्कूल में पढ़ते हो, है ना. आपके घर में कौन कौन रहते, तुम्हारे घर में कौन कौन रहते हैं, आपका प्रिय मित्र कौन है. इस तरह अनेक प्रश्न अध्यापक क्या कर रहे हैं, उस छात्र से पूछ रहे हैं, है ना. आप भी क्या करना है, यहाँ पर आपको भी यहाँ अभ्यास के लिए कुछ प्रश्न दिए गए, यानी यहाँ पाठ में क्या हो रहा है, इसी प्रकार यहाँ भी क्या किए हैं, आपको भी लिखने के लिए स्थान छोड़े हैं. वहाँ आप क्या करना है, तुम्हारा नाम क्या है, तुम्हारा नाम क्या है ಅಂದಾಗ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ನೀವು ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನ ಬರಿಬೇಕು. ನಾನು ನಿಮಗೆ ಆಲ್ರೆಡಿ ಥರ್ಡಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ನಿಮ್ಮ ನೇಮ್ನ ಬರೆಯೋದನ್ನ ಕಲಿಸಿದ್ದೆ ಅಲ್ವಾ. ಈಗೂ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ನಿಮ್ಗೀಗ ನಿಮ್ಮ ನೇಮು ಬರೆಯೋಕ್ಕೆ ಬರುತ್ತೆ. ಕೆಲವೊಬ್ಬರಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ ನಾನು, ಯಾವಾಗ ಆ್ಯಕ್ಟಿವಿಟಿ ಮಾಡುವಾಗ ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ನೇಮ್ನ ಹೇಗೆ ಬರಿಬೋದು ಅಂತ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟಿದ್ದೆ. ಹಾಗೆಯೇ यहाँ पर तुम्हारा नाम क्या है, ನಿನ್ನ ಹೆಸರು ಏನು ಅಂತ ಅಲ್ವಾ. ಅವಾಗ ನೀವೇನು ಬರೀತೀರಿ, ಮೇರಾ ನಾಮ್. ಓಕೆ, ಚಲೋ ರಿಪೀಟ್ ದಿಸ್ ಒನ್. ನನಗೆ ರಬ್ ಮಾಡ್ತೀನಿ ಆ್ಯಸ್ ಇಟ್ ಈಸ್. ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕಪ್ಪ ಅಲ್ಲಿ ಅಂತಂದರೆ, ಮೇರಿ ನಾಮ್ ಬಾಯ್ ಆಗಿದ್ರೆ ಮೇರಾ ಬರೀತೀರಿ, ಗರ್ಲ್ ಆದರೆ ಮೇರಿ ಬರಿಬೇಕು. ಓಕೆ,
मेरा नाम, तुम्हारा, तुम्हारा नाम क्या है, तुम्हारा नाम क्या है, ನಿನ್ನ ಹೆಸರು ಏನು ಅಂತ ಅಲ್ವಾ. ಅವಾಗ ನೀವು ಇಲ್ಲೇನು ಬರಿತೀರಿ, ಮೇರಾ. ಬಾಯ್ ಆದರೆ ಮೇರಾ ಬರಿಬೇಕು, ಗರ್ಲ್ ಆದರೆ ಮೇರಿ ಬರಿಬೇಕು. ಓಕೆ, ಇದು ಬಾಯ್ಗೆ, ಇದು ಗರ್ಲ್. मेरा, मेरा नाम अविनाश अथवा मेरा नाम भरत. जैसे ही यानी गर्ल्स ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, मेरी नाम जीविका, मेरी नाम दर्शिनी है ना, मेरी नाम अर्पिता. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವೇನು ಮಾಡ್ಬೋದು, ನಿಮ್ಮ ಹೆಸರನ್ನ ಬರಿತೀರಿ. समझ में आ रहा है ना आपको. आगे, तुम्हारे पिताजी का नाम क्या है, तुम्हारे पिताजी का नाम, तुम्हारे ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಹೆಸರು ಏನು ಅಂತ. जिसके लिए आप उत्तर लिख सकते हो, मेरे पिताजी का नाम. ಅಲ್ಲಿ ಫುಲ್ ಇದೆ, ಜಸ್ಟ್ ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಹೆಸರು ಏನಿದೆ ಅದನ್ನು ಮಾತ್ರ ನೀವು ಬರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತೀರಿ. ಉದಾಹರಣೆಗೆ ನಿಂಗಪ್ಪ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ಮೇರೆ ಪಿತಾಜಿ ಕಾ ನಾಮ್ ನಿಂಗಪ್ಪ. ಓಕೆ, ಮೇರೆ ಪಿತಾಜಿ ಕಾ ನಾಮ್ ನಿಂಗಪ್ಪ. ಹಾಗೇನೆ ನಿಂಗಪ್ಪ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ನಾಗೇಂದ್ರ ಅಂತ ಇರುತ್ತೆ, ದೇವೇಂದ್ರಪ್ಪ ಅಂತ ಇರುತ್ತೆ. ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಹೆಸರು ಏನಿದೆ ಅದನ್ನು ನೀವಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಬರಿಬೇಕು. ಅದು ಫಸ್ಟ್ ಒನ್ ಆಯಿತು. ಸೆಕೆಂಡ್ ಒನ್ಗೆ ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಹೆಸರನ್ನು ಬರಿತೀರಿ. यानी दूसरा प्रश्न आपके लिए है, तुम्हारे पिताजी का नाम क्या है, मेरे पिताजी का नाम. ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಹೆಸರು ಏನಿದೆನೋ ಅದನ್ನು ನೀವಲ್ಲಿ ಬರಿತೀರಿ. देखो, मेरे पिताजी का नाम, मेरे पिताजी का नाम ಡ್ಯಾಶ್. ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವರ ಹೆಸರನ್ನ ನೀವಲ್ಲಿ ಬರ್ಕೋಬೇಕು. ನಿಮ್ಮ ತಂದೆ ಫಾದರ್ ಹೆಸರು ಏನಿದೆ ಅದನ್ನು ನೀವಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು. ओके, आगे, तुम्हारी माताजी का नाम क्या है, तुम्हारी माताजी का नाम. फादर नेम आयतु. थर्ड वन क्वेश्चन, तुम्हारी माताजी का नाम, ನಿಮ್ಮ ತಾಯಿಯವರ ಹೆಸರೇನು. जैसे ही मेरी माताजी का नाम, मेरी है ना, ಅಲ್ಲಿ मेरे ಬಂತು, ಇಲ್ಲಿ मेरी किसका, माताजी का नाम, मेरी माताजी का नाम. फॉर एग्जाम्पल नंदिनी. ओके, एग्जाम उदाहरण के लिए नंदिनी, मेरी माताजी का नाम नंदिनी है. ಆಗ್ಬೋದಲ್ಲ, समझ में आ रहा है ना आपको. आगे, तुम किस शहर में रहते हो, यहाँ पर आपको शहर और गांव, ನೀವು ವಿಲೇಜ್ ಅಲ್ಲಿ ಇದ್ರೆ गांव, शहर सिटी. ನಿಮಗಲ್ಲಿ ಶಹರ್ ಮತ್ತೆ गांव ಎರಡನ್ನೂ ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. गांव यानी ವಿಲೇಜ್, ಇದು ಸಿಟಿ. ನೀವು ಸಿಟಿಯಲ್ಲಿದ್ದರೆ, ನೀವು ಇದೇ ಊರಲ್ಲಿ ಇದ್ರಿ ಅಂತಂದರೆ, मैं दावणगेरे शहर में रहता हूँ, है ना. फोर्थ वन क्वेश्चन, मैं दावणगेरे शहर में रहता. ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ, ನೀವು ಇಲ್ಲಿ ಚೇಂಜ್ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಗರ್ಲ್ಸ್ ಆದರೆ ರಹತಿ, ಇದು ರಹತಾ ಬಾಯ್. ಗರ್ಲ್ಸಿಗಾದರೆ ರಹತಿ ಹೂ ಬರಿಬೇಕು ಲಾಸ್ಟಿಗೆ. ಓಕೆ, ರಹತಿ ಹೂ. ಓಕೆ, मैं दावणगेरे शहर में रहती हूँ. ಬಾಯ್ ಆದರೆ ರಹತಾ ಹೂ ಅಂತ ಬರಿತೀರಿ. ನೀವು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಿಟಿನಲ್ಲೇ ಇರೋದಾದ್ರೆ ದಾವಣಗೆರೆ ಅಂತ ಬರಿತೀರಿ. ಎಕ್ಸಾಂಪಲ್, ಬೇರೆ ಊರಿಂದ ಬರೋದಾದರೆ, ಬೇರೆ ಊರಿಂದ ಬರೋರು ಇದ್ದೀರಿ ನೀವು, ನಿಮ್ಮ
ಊರು ಯಾವ ಊರಿಂದ ಬರ್ತೀರೋ ಆ ಊರ ಹೆಸರು ಬರೆದ್ರೆ ಆಯಿತು. ನಾನಿಲ್ಲಿ ಉದಾಹರಣೆಗೆ ಶಹರ್, हम कहाँ रहते हैं, दावणಗೆರೆ में रहते हैं, इसलिए मैंने अब क्या लिखी हूँ, मैं दावणಗೆರೆ शहर में रहती हूँ. ಬಾಯ್ ಆದರೆ ರಹತಾ, ಗರ್ಲ್ ಆದರೆ ರಹತಿ. ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಕೂಡ್ದು. ಬಾಯ್ಸ್ಗೆ ರಹತಾ ಹೂँ, ಗರ್ಲ್ಸ್ಗೆ ರಹತಿ ಹೂँ. ಅರ್ಥ ಆಗ್ತಿದೆ ಅಲ್ವಾ? ಓಕೆ. तुम्हारे पिताजी क्या करते हैं, ಹೇನಾ ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವ್ರು ಏನು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಅದನ್ನ ನೀವಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಟೈಲರ್ ಇದ್ರೆ ಟೈಲರು, ಅಥವಾ ಕಾರ್ಪೆಂಟ್ ಇದ್ರೆ ಕಾರ್ಪೆಂಟರು. ನಿಮ್ಮ ತಂದೆಯವ್ರು ಏನೇನು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾರೋ, ಕ್ಲರ್ಕ್ ಇದ್ರೆ ಕ್ಲರ್ಕು, ಅದನ್ನು ನೀವಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಬೇಕು. ಯಾವ್ದು ಕ್ವಶನ್ಗೆ? 5th ಒನ್ ಕ್ವಶನ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಫಾದರ್ ಏನೇನು ವರ್ಕ್ ಮಾಡ್ತಾರೋ ಆ ಆನ್ಸರ್ನ ನೀವಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು. ಜೈಸೆ ಹಿ 6th वन, तुम्हारी माताजी क्या करती है, यानी आपके माताजी बाहर काम के लिए जाते हैं तो वहाँ क्या क्या काम करते हैं वहाँ लिखना है. ಅಥವಾ ಅಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲೇ ಇರ್ತಾರೆ ಅವರು, ಗೃಹಿಣಿ ಅನ್ನೋದಾದರೆ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಏನು ಬರಿಬೋದು, ಗೃಹಿಣಿ ಅಂತಲೇ ಬರಿಬೋದು. ನಿಮ್ಮ ಟೆಕ್ಸ್ಟ್ ಬುಕ್ಕಲ್ಲಿ ಮೇರಿ ಮಾತಾಜಿ ಗೃಹಿಣಿ ಅಂತಿದೆ ಅಲ್ವಾ, ಅದೇ ಆನ್ಸರ್ನ ನೀವಿಲ್ಲಿ ಬರಿಬೋದು. ಮೇರಿ ಮಾತಾಜಿ ಗೃಹಿಣಿ ಹೇ ಅಥವಾ ಮೇರಿ ಮಾತಾಜಿ ಅಧ್ಯಾಪಿಕಾ ಹೇ. ಓಕೆ, ಆ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಬರಿಬೋದು. नेक्स्ट 7th वन, तुम्हारे घर में कौन कौन रहते हैं, तुम्हारे घर में कौन कौन रहते हैं. ಕೆಲವೊಬ್ರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಬ್ಬರೇ ಮಕ್ಕಳಿದ್ರೆ ಫಾದರು ಮದರು ಮತ್ತು ನೀವು ಅಂತ ಇರ್ತೀರಿ. ಮೇರೆ ಘರ್ ಮೇ ಮೇ ಅಪ್ನೆ ಮಾತಾ ಪಿತಾ ಅಂತ ಬರಿತೀರಿ. ಹಾಗೇನೆ ಕೆಲವೊಬ್ರು ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಜಾಯಿಂಟ್ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಕೂಡ ಇರುತ್ತೆ. ಅವಾಗ ನೀವು ಮೇರೆ ಘರ್ ಮೇ ಮೇರೆ ಮಾತಾಜಿ ಪಿತಾಜಿ ದಾದಾಜಿ ದಾದಿಜಿ ಹೇನಾ ಬಾಯಿ ಬಹನ್, ಇಲ್ಲ ನೀವು ಜೊತೆಲಿ ನಿಮ್ಮ ಚಿಕ್ಕಪ್ಪ ಚಿಕ್ಕಮ್ಮ ಇದ್ರೆ ಮೇರೆ ಕಾಕ ಕಾಕಿ ರಹತೆ ಅಂತ ಬರಿಬೋದು. ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಪ್ಪ ಅಮ್ಮ ಅಜ್ಜ ಅಜ್ಜಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ಮೇರೆ ಘರ್ ಮೇ ಮಾತಾ ಪಿತಾ ದಾದಾ ಅವ್ರ ದಾದಾಜಿ ರಹತೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಏನು ಮಾಡ್ಬೋದು, ಬರಿಬೋದು. अध्यापक, तुम किस स्कूल में पढ़ते हो अथवा पढ़ती हो. पढ़ती पढ़ता अल्वा, पढ़ते. तुम किस स्कूल में पढ़ते हो अथवा पढ़ती हो. तुम किस स्कूल में पढ़ती हो ಅಂದರೆ ನೀನು ಯಾವ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಓದ್ತೀಯಾ ಅಂತ. यहाँ आप लिखते हो मैं सिद्धगंगा स्कूल में पढ़ता हूँ अथवा पढ़ती हूँ. ಅಥವಾ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಬರೆಯೋದಾದರೆ हम सिद्धगंगा स्कूल में पढ़ते हैं. ओके, ಅಥವಾ मैं सिद्धगंगा स्कूल में पढ़ता हूँ ಆಗ್ಬೋದಲ್ವಾ. ಅಷ್ಟು ಸೇರ್ಕೊಂಡು ಬರೆಯೋದಾದರೆ ಹಮ್ ಅಂತ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇಲ್ಲಿ ಜಸ್ಟ್ ನೀವಷ್ಟೇ ಬರಿಬೇಕಲ್ವಾ. ಹಾಗಾಗಿ ಮೈ ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಪಡ್ತಾ ಹೂँ. ಪಡ್ತಾ ಹೂँ ಯಾರಿಗೆ ಬರುತ್ತೆ, ಬಾಯ್ಸಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಹಾಗೆ ಗರ್ಲ್ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಪಡ್ತಿ ಹೂँ ಅಂತ ಬರಿಬೇಕು. ಸಮಜ್ ಮೇ ಆ ರಹಾ ನಾ ಆಪ್ಕೋ. ಗರ್ಲಿಗೆ ಏನು ಬರಿಬೇಕು, ಬಾಯ್ಸಿಗೆ ಏನು ಬರಿಬೇಕು ಅಂತ ನಾನು ಈಗ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಹಾಗಾದರೆ 8 वन ಕ್ವಶನು ತುಮ್ ಕಿಸ್ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಪಡ್ತೆ ಹೋ ಅಥವಾ ಪಡ್ತಿ ಹೋ, ಪಡ್ತಿ ಹೋ ಅಥವಾ ಪಡ್ತೆ ಹೋ ಅಂತಿದೆ. ಹಾಗಾಗಿ ನೀವು ಇಲ್ಲಿ ಬರಿಬೇಕು ಮೈ ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ ಪಡ್ತಾ ಹೂँ. ಬಾಯ್ಸ್ ಪಡ್ತಾ ಹೂँ, ಗರ್ಲು ಪಡ್ತಿ ಹೂँ. ನಾನು ಎರಡೂ ಬರಿತೀನಿ, ನೀವು ಯಾವುದನ್ನು ಬರಿಬೇಕು ಅದನ್ನು ಮಾತ್ರ ಬರ್ಕೋಬೇಕು. ಬಾಯ್ಸ್ ಪಡ್ತಾ ಹೂँ ಅಷ್ಟೇ ಬರಿಬೇಕು, ಗರ್ಲ್ಸು ಪಡ್ತಿ ಹೂँ ಅಷ್ಟೇ ಬರಿಬೇಕು. ಅರ್ಥ ಆಯ್ತು ಮಕ್ಕಳೇ? देखो मैं सिद्धगंगा स्कूल में पढ़ता मैंने आपको बताई पढ़ता हूँ ಬಾಯ್ಸ್, ಪಡ್ತಿ ಹೂँ ಗರ್ಲ್ಸ್. ಓಕೆ, ನಾನು ಲಾಸ್ಟಿಗೆ ಹೂ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ, ಪಡ್ತಾ ಮತ್ತೆ ಅಲ್ಲಿ ಬಾರ ಹಾಕ್ಬಿಟ್ಟು ಪಡ್ತಿ ಬರ್ದಿದ್ದೀನಿ. ಪಡ್ತಾ ಯಾರು ಬರ್ಕೋಬೇಕು, ಪಡ್ತಿ ಯಾರು ಬರಿಬೇಕು ಅಂತಾನು ಕೂಡ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಬಾಯ್ಸ್ ಬರೆಯುವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ, ಮೈ ಸಿದ್ಧಗಂಗಾ ಸ್ಕೂಲ್ ಮೇ
पढ़ता हूँ। गर्ल अदे रीति ने मैं सिद्धगंगा स्कूल में पढ़ती हूँ। ओके, समझ में आ रहा है ना आपको? आगे, तुम्हारा प्रिय मित्र कौन है? ನಿಮಗೆ ಯಾರ್ಯಾರು ಕ್ಲೋಸ್ ಫ್ರೆಂಡ್ ಇದ್ದಾರೋ ಅಥವಾ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಫ್ರೆಂಡ್ ಯಾರಿದ್ದಾರೋ ಅವ್ರವ್ರ ನೇಮ್ನ ನೀವು ಬರಿಬೋದು. ओके, मैं उदाहरण के लिए यहाँ पर लिखती हूँ मेरी प्रिय मित्र, है ना? मेरा प्रिय मित्र कविता है, मेरी प्रिय मित्र प्रेमा है, मेरी प्रिय मित्र ಉಷಾ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನಮಗೆ ಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನೇಮ್ನ ನಮಗೆ ಯಾರು ಫ್ರೆಂಡ್ ಇದ್ದಾರೋ ಅವ್ರ ನೇಮ್ನ ನೀವಲ್ಲಿ ಬರ್ಕೋಬೋದು. ಓಕೆ, 9th ಒನ್ ಕ್ವಶನ್ಗೆ ನಿಮ್ಮ ಫ್ರೆಂಡ್ ಹೆಸರನ್ನ ನೀವು ಬರ್ಕೋಬೋದು. ಗರ್ಲ್ಸ್ ಬರೆಯುವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ? ಮೇರಿ ಪ್ರಿಯ ಮಿತ್ರ ಅಂತ ಬರ್ಕೊಂಡೇ ಬರಿಬೇಕು. ಮೇರಿ ಪ್ರಿಯ ಮಿತ್ರ ಅಂತ ಬರೆದ್ಬಿಟ್ಟು ನಿಮಗೆ ಯಾರ್ದು ನೇಮ್ ಬರಿಬೇಕಿದನೋ ಅವ್ರದ್ದು ನೇಮ್ನ ನೀವಲ್ಲಿ बरीबेको. समझ में आ रहा है ना आपको? इस पार्ट में आप क्या सीखते हो? अपने यानी तुम्हारी परिचय किस तरह करते हो, यानी ನಿಮ್ಮ ಪರಿಚಯನ ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರಿ ಅಥವಾ ಬೇರೆಯವರು ನಿಮ್ಮ ಬಗ್ಗೆ ಕೇಳಿದಾಗ ಯಾವ ರೀತಿ ನಿಮ್ಮನ್ನು ನೀವು ಇಂಟ್ರೊಡ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತೀರಿ ಅನ್ನೋದನ್ನ ನೀವಿಲ್ಲಿ ಕಲ್ತ್ರಿ ಅಲ್ವಾ? समझ में आना आपको? यानी अपना परिचय हम किस तरह कराते हैं, यानी कर लेते हैं, इसके बारे में आप तो सीखे हैं बच्चों. धन्यवाद.